हिंदू धर्म आणि ज्योतिष शास्त्रात अधिक मासाला मोठे महत्व आहे. 2024 वर्षात अधिक मास 17 मे रोजी सुरू झालाय. धार्मिक आणि ज्योतिष शास्त्रानुसार पाहायला गेलं तर विश्वाचे रक्षक भगवान विष्णूला समर्पित हा महिना आहे. अधिक मासाला मलमास म्हटलं गेल्यामुळे तो ताजा होता आणि नंतर भगवान विष्णूंनी त्याचा अंगीकार केला म्हणून पुरुषोत्तम मास याला म्हटलं जाऊ लागलं. यामध्ये भगवान विष्णूची पूजा केली जाते. या संदर्भात अधिक माहिती आपण संदर्भाने जाणून घेऊया. याला पुरुषोत्तम मासच का म्हणतात? असे मानले जाते की अधिक मासाला कोणताही स्वामी नव्हता, त्यामुळे तो उपेक्षित ठरला. तेव्हा भगवान विष्णूंनी या महिन्याला आपले पुरुषोत्तम नाव दिले आणि या महिन्याचे स्वामित्व स्वीकारले. म्हणूनच या काळात विष्णूची उपासना अत्यंत फलदायी मानली जाते. यामध्ये आपल्या अवतीभोवती असलेल्या भगवान विष्णूंचे प्रत्यक्ष रूप कोण आहे? तर ज्या वेळेला आपण आपल्या मुलीचा विवाह करतो, विवाह करताना कन्यादान असा विधी आपण करतो. या कन्यादानामध्ये आपण असा संकल्प करत असतो की विष्णू स्वरूपीन वराय श्री रूपिणी इमाम कन्या. याचा अर्थ असा होतो की माझी मुलगी ही लक्ष्मी स्वरूप आहे, ती विष्णू स्वरूप असणाऱ्या या माझ्या जावयाला मी देतोय. अर्थ आपला जावई हा प्रत्यक्ष विष्णू स्वरूप आपल्यासाठी असतो आणि म्हणून त्यांची पूजा केल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची पूजा केल्याचं पुण्य प्रत्यक्ष मिळत असतं. अशा वेळी 33 अशा गोष्टी पदार्थ ज्याला छिद्र आहेत, उदाहरणार्थ अनारसे, बत्तासे इत्यादी अशा छिद्र असलेल्या अशा 33 गोष्टींचं दान आपल्याला जावयाला या अधिक महिन्यात द्यायचं असतं. वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक.